धर्मबांधवांनो, संगमित्रा महिला मंडळ वाशिम यांनी तथागताचे धूप दीप पुष्पाने पूजन करून वंदना घेतल्यानंतर महिला मंडळ व कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम खडसे आणि या कार्यक्रमाचे आयोजक सुभाष रोकडे व मी स्वतः धम्मदर्शी प्राचार्य विजय सावळे आणि सर्व आंबेडकर चौक वाशिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता पोहोचलो. संगमित्रा महिला मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून सर्व महिलांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम खडसे व मी स्वतः बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सुभेदार रामजी आंबेडकर स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजक सुभाष रोकडे यांनी सुद्धा बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर आम्ही सर्व कार्यक्रमास्थळी येऊन पोहोचलो. धर्मबांधवांनो, आता आपण सुभेदार रामजी बाबा यांनी केलेल्या कार्याची माहितीबाबत मान्यवरांचे विचार आपण एवढे तर नाही करू शकत, पण काहीतरी संस्कार आपण आपल्या मुलांना द्यावे जेणेकरून स्वतःच्या पायावर तरी उभा राहील. एवढे बोलून मी माझी भाषा या बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त जमलेला आहोत. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे आणि आता मुख्य मार्गदर्शक यांचं सुद्धा इथं व्याख्यान होणार आहे. पण त्यावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणामुळे घडले तर रामजी आंबेडकर यांच्यामुळे घडले. एक प्रसंग सांगतो. बाबासाहेब आंबेडकर शाळेत जायचे, शाळेतून घरी यायचे आणि घरी गेल्यावर टोपल्यातली भाकरी खाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा अभ्यासाला बसायचे. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यायचे, टोपल्यातली भाकरी खायचे, बेसन त्यांचं जे काही भाजी भाकर खायचे आणि नंतर मग पुन्हा परत अभ्यासाला लागायचे. शिल्लक काहीच बाकी राहत नव्हतं. तिसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर शाळेतून यायचे, भाजी भाकर खायचे आणि शेवटी टोपलीमध्ये काहीच ओढत नसायचं. मग हा जो नित्यक्रम असा चालूच राहायचा. बाबासाहेब आंबेडकर यांनी रामजी बाबा यांना विचारलं, त्यांच्या वडिलांना विचारलं की चला बाबा, मी शाळेतून येतो आणि जेवण करतो, भाजी भाकर काही होतच नाही, टोपलीमध्ये काय राहायचंच नाही, तुम्ही जेवण करता का नाही करत, तुमच्या पोटाला भाकर भेटते का नाही भेटत. तर रामजी आंबेडकर यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. रामजी आंबेडकर म्हणाले की बाळा, मला या भाजी भाकरची भूक नाही, मला या शिल्लक भाजी भाकरची भूक नाही, तू शिकून एवढा मोठा होतो की तुझं हे मोठेपण पावलं माझी भूक जाणार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रामजी आंबेडकर यांनी शिकून दिली. म्हणजे भाकरीमध्ये जीवन होता, संपत्तीमध्ये जीवन होता, पैशामध्ये जीवन होता. जे होता ते आपल्या मुलामध्ये आणि मुलाला मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुलाला एवढं शिकावं की त्या शिक्षणातून या बहुजनांच्या मुलांनी काही प्रेरणा घ्यावी आणि पुढचा इतिहास घडावा अशा प्रकारचं शिक्षण रामजी आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे त्यांच्या वडिलांना खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अभ्यासाला बसायचे तेव्हा रामजी आंबेडकर तिथंच बाजूला बसायचे आणि बाबासाहेबांना पूर्ण अभ्यास रामजी आंबेडकर करून घ्यायचे. रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांना सकाळच्या 4 वाजता उठवायचे आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाला बसवायचे. मला सांगा, बाबासाहेब
आपला जो मुलगा जर 4 वाजता उठेल आणि अभ्यास करेल तर तो बाबासाहेब आंबेडकर यांचं सगळं बनणार का नाही बनणार? बरोबर आहे. आपण काय करतो, मुलाला 6 वाजता उठला, 7 वाजता उठला, 8 वाजता गेला की त्याच्या हातामध्ये मोबाईल येतो, नंतर घे मला मोबाईल. काही जर मुलगा जर ठिकाण करत असेल त्याच्या आधी आपण मोबाईल देतो आणि म्हणतो की घे मला मोबाईल घे आणि चूप बस. तर बाबासाहेब आंबेडकर कसे बनतील? अण्णाभाऊ कसे बनतील? क्रांतिकार कसे बनतील? आपण आपल्या मुलांच्या हाती मोबाईल देता त्यांच्या हाती जर पुस्तक केलं तर उद्याचा बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊसाठी आणि भगतसिंग हे बनल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी मी म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य खूप मोठं आहे. आज एका घंट्यामध्ये 2 घंट्यामध्ये काही संपणार नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगणं कसं, जगायचं कसं आणि मरायचं कसं हे सुद्धा शिकून गेले बाबासाहेब आंबेडकर. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता सध्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे चळवळ आहे आणि जे कार्य आहे आणि जे संविधान हे करण्यात आलेलं आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेब, रोकडे साहेब, त्या उत्तर प्रदेशमध्ये जो ऍडव्होकेट अनिल मिश्रा बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वच कमी करत नाही. उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढले जाते. उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध आहे. बाबासाहेब आंबेडकर हे दलित खूप मानले होते, एक मागासवर्गीय होते, म्हणून त्यांचं मुलाला आग लागली आणि त्यांनी संविधान निर्माण करून टाकलेलं आहे. मला वाटते आजचे प्राध्यापक आगम सर यांना कदाचित माहीत असेल, बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते. त्यांनी संविधान निर्माण केलं हे त्यांना हरकत आहे, म्हणून त्यांनी नियंत्रण नावाचं संविधान निर्माता पुस्तक केलेलं आहे. सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी असलेल्या सर्वांना मी एक विनंती करतो की सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते आणि नियंत्रण संविधान निर्माते नव्हते, अशा प्रकारची जाहीर घोषणा आपण पूर्ण कार्यक्रमामध्ये करायला पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगतो, या भटुकल्यांनी काय केलं, नियंत्रण संविधान निर्माता नावाचं पुस्तक सुद्धा छापलेलं आहे. तर रोकडे साहेब आणि आगम सरांना विनंती करतो की आता या 8 ते 10 दिवसामध्ये आमची एक मागणी आहे की संविधान निर्माता नियंत्रण या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला, नाही तर पूर्ण भारतभर ते पुस्तक आम्ही घालल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी विनंती करतो. नियंत्रण संविधान निर्माता नाही, संविधान निर्माते हे फक्त एकमेव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा संविधान निर्माण करायचं पाळी आली होती, रोकडे साहेब, जेव्हा संविधान निर्माण करायची पाळी आली होती तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि तिथं म्हणाले की हु इज पर्सन हु राईट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तुमच्याकडे असा कोणी व्यक्ती आहे की भारताचं संविधान लिहू शकेल. त्यानंतर मग जवाहरलाल नेहरू पुढच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले, तिथे सुद्धा विचारलं की हु इज द पर्सन हु राईट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तिथं सांगितलं there is only one person in the not in America, not in America, only person is Dr. बाबासाहेब आंबेडकर and who is present in your India. तो तुमच्या देशात आहे, तो तुमच्या मुंबईमध्ये आहे, एका छोट्याशा घरामध्ये राहते आणि त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे अमेरिकामध्ये जाऊन जवाहरलाल नेहरू यांना एका व्यक्तीने सांगितलं आहे. बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माताच नाही, बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माताच नाही तर तुमच्या आमच्या भविष्याचे निर्माताच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता मला सांगा, आपण नवी चप्पल घातली तर आपल्याला लोक मारायचे का मारायचे? नवीन कपडे घातले तर मारायचे का मारायचे? नवीन घर बांधले तर मारायचे का मारायचे? आता मुलाची बाबाची ताकद आहे का आपण नवीन कपडे घालू, नवीन कपडे मिळवू, नवीन सोनं घालू? हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे म्हणाले. माझ्या अंगावरचा हा कोट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर मी जर कोट घातला तर लोकांनी मारलं असता. हे मागे तू काळा कोट का घालतो हे इकडच्या कर्माच्या बुद्धीच्या लोकांनी सांगितलं. मी माझ्या कुटुंबातला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे मी वकील आहे, माझी मोठी बहीण पण वकील आहे, लहान बहीण पण वकील आहे आणि सगळ्यात मोठी जी आहे ती तलाठी आहे ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यामुळे. मला काही असं ज्ञान दिलेलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मग बाबासाहेब आंबेडकरांपासून चालले का? नाही. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर आदर्श घेतला तर आपले कुटुंब नाही असे 10 पिढी आपल्या समोर बोलतो. सर्व क्रिया रामजी आंबेडकर यांची आहे. रामजी आंबेडकर नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आजच्या आई वडिलांनी या रामजी आंबेडकरांचा आदर्श घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज का घडले? कारण त्यांच्या मागे जिजामाता होती. शहाजी राजे यांचं स्वप्न होते की स्वराज्य व्हावं, परंतु
छत्रपती शहाजी राजे यांना स्वराज्य निर्माण करता आला आहे, परंतु छत्रपती शहाजी राजांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि त्यांनी स्वराज्य घडवलं. त्याच प्रकारे रामजी आंबेडकरांना वाटत होतं की आपला समाज पुढे आला पाहिजे, परंतु आमच्या काळची परिस्थिती रामजी आंबेडकरांची नव्हती. रामजी आंबेडकर गरीब कुटुंबातले होते, त्यांची तेवढी परिस्थिती नव्हती, परंतु त्यांचं स्वप्न आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात त्यांनी पाहिलं, आणि एका दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रामजी आंबेडकरांचं स्वप्न साकार करून घेतले. या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो. बोलायसारखं खूप आहे, बोलायसारखं खूप आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि रामजी आंबेडकर यांच्यावर आपण बोलूया, हा दिवस थोडा आहे, परंतु आजचं जे प्रमुख मार्गदर्शक आहे आपले प्राध्यापक आदर्श यांचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रबोधन ऐकायचं आहे. तरी रोकडे साहेब मी कौतुक करतो. रोकडे साहेबांना सतत काही ना काही खेळायचा असतो. एका अळी असते ना, अळी, तर ते बहुजनवादातली एक अळी आहे, आणि त्याचं काही ना काही सुरू असतं, आणि काही ना काही सुरू असलं म्हणजे परिवर्तनाची लक्ष द्यायचं. परिवर्तन झालं पाहिजे. रोकडे साहेबांना काय वाटते? परिवर्तन झालं पाहिजे, बहुजनामध्ये झालं पाहिजे, आपल्या लेकरांना झालं पाहिजे. त्यांना काय असं प्रॉफिट कमवायची का, त्यांना काय असं धंदोबत कमवायची, काय कमवायचं, त्यांना फक्त समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे, आपले बहुजनाचे मदत केले पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे विचार आहे ते त्यांच्या मुलांनी घेतलं पाहिजे, त्यांचं स्वप्न आहे. एक जाता सांगतो की भारतीय संविधान बघण्यात आलेलं आहे. भारतीय संविधान जर वाचवायचं असेल तर आपल्याला आंबेडकरी चळवळी मात्र करावं लागेल. आंबेडकरी चळवळ संपले, संविधान संपलं. बाकीच्या चळवळी यांच्या चळवळी आहेत, त्या सर्व मनमानी विचारसरणीच्या चळवळी आहेत, यांना भारतीय संविधानात काहीच मिळणार नाही. भारतीय संविधानात काहीच मिळणार नाही. आता एक तुम्हाला सांगितलं की या वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यामुळं एक महिला मुख्यमंत्री झाली. तुम्हाला आता सांगू शकतो, आतापर्यंत मनुस्मृतीमध्ये महिलांना काय होतं? महिलांना केशवपन केलं जायचं, महिलांचा नवरा जर वारला तर तिथं टक्कल केलं जायचं, माहिती तुम्हाला? टक्कल केलं जायचं. विधवा जर असेल तिथे टक्कल केलं जायचं. जर एखादा नवरा जर वारला तर ती जवान बाईकडे जायची, सतीवर जायची. बरोबर आहे? हे कोण पण गेला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. अनेक ज्या रूढी परंपरा या महिलांवर होत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1932 मध्ये कायदा काढला, आणि सर्व ज्या अन्य अत्याचार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बंद केलं. हिंदू बहुजनांसाठी होतं. हिंदू बहुजनांमध्ये काय होतं? सती प्रथेवर बंदी होती, केशवपणावर बंदी होती, विधवा पुनर्विवाह होता, आणि लहान मुलीचं शिक्षण होतं, सर्व गोष्टी केल्या होत्या. परंतु भारताची शोकांतिका आहे की हिंदू धर्मातल्या महिला बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर मोर्चे काढून गेल्या होत्या. हे भारताचं दुर्लभ आहे. हे भारताची शोकांतिका आहे की एवढा मोठा विधान बाबासाहेब आंबेडकर भारतात करतो, आणि हिंदू करतो, हिंदू महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर मोर्चे काढतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. चला ठीक आहे, मला आयोजकांनी 2 शब्द बोलायची संधी दिली, त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या या स्मृतिदिनानिमित्त आपण एक वचन घेऊया की भारतीय संविधानासाठी बचावासाठी आपण कार्यरत आहोत, आणि रोकडे साहेबांच्या मागे नेहमी उभं राहू, अशा प्रकारचं आवाहन तुम्हाला करतो. आणि शेवटी जाता एक घोषणा करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सुभेदार रामजी बाबा मालोजी आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, साहित्य रत्न साहेबांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, सर्व बहुजन महापुरुषांचा. जय भीम.